सुनील तटकरेंनी आत्मचिंतन करावा असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी सुनील तटकरे यांना दिला। पक्षांतर करणं म्हणजे इतिहास घडवणं नाही, इतिहास घडवण्यासाठी वेगळं व्यक्तिमत्व लागतं असं म्हणत राऊत यांनी तटकरेंवर निशाणा साधलाय। हे विलीनीकरण तटकरेंना नको आहेत, तटकरे या विलीनीकरणाचे खलनायक आहेत असं एक चित्र तयार केलं जात आहे। मी तेच सांगितलं ना की एकदा ते विलीनीकरणाची सगळी स्पष्टता समोर येऊ द्या, म्हणजे मग कोण खलनायक किंवा काय त्याची बाबी येतील। नाहीतरी 19ला दादांनी निर्णय घेतला त्याला मी खलनायक होतो, 22ला निर्णय घेतला तेव्हा खलनायक होतो, 23ला निर्णय घेऊन आम्ही सरकारमध्ये शपथ घेतली तेव्हा मी खलनायक होतो, 24ला पराभूत झालो तेव्हा मी खलनायक होतो। मी कधी नव्हतो खलनायक, पण काळाच्या ओघात त्याची उत्तरं मिळाली ना उत्तर। मी सांगतो ना, आपल्याला माहीत आहे जेव्हा 19ला दादांचं ते सरकार झालं होतं तेव्हा तुम्ही इकडे होतात पवारांकडे, दादा तिकडे होते, त्यांना परत आणण्यामध्ये तुमचा मोठा रोल होता हे मला माहिती आहे। मी त्याच्याबद्दल त्या सगळ्या 36 दिवसाचं राजकीय नाट्य झालं, त्यांना दादा परत येईपर्यंत तुम्ही त्यांना तिकडे परत आणलं होतं, त्यांना तुमची भूमिका तुम्ही सांगितली, तुमची भूमिका दादा ऐकत होते। तर तुमची भूमिका याच्यामध्ये काय होती, विलीनीकरण व्हावं की न व्हावं? एक असं आहे की आज या विषयावरती एका वेगळ्या वळणावरती दुर्दैवाने एक तर दादांचं दुर्दैवी निधन, त्यानंतर या विलीनीकरणा बाबतीमध्ये केलं गेलेलं भाष्य 7-8 जबाबदार नेत्यांच्याकडनं, अशा वेळेला त्या बाबतीमध्ये मी आज काय बोलू इच्छित नाही। त्यांना जे काय माहिती सांगायची असेल ती एकदा माहिती सांगितली जावी, आणि मग जरूर दादांचा एक निकटचा सहकारी म्हणून मला त्याच्या बाबतीमध्ये जे काही राज्यातल्या जनतेसमोर राजकीय विश्लेषकांच्या समोर सांगायचं असेल ते मी नक्की सांगेन। इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते। पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणं असं होत नाही। पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी कोल्ह्यांट्या उड्या मारणं, मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही आहे। त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये। इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात। सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, लोक आपल्याविषयी असं का बोलत आहेत।